राम जीवन। राम राम जवान। जी जीवन। आप सबसे मुझे एक जरूरी बात करनी है। आप लोगों को मैंने बता दिया था कि आप लोगों को कश्मीर इलाके में हमारे यूनिट में जाना पड़ेगा, लेकिन अब बात ऐसी है कि वक्त से पहले ही आपको वहां रिपोर्टिंग करनी है। अरे अगले हफ्ते ही आपको वहां जाना है। जी जीवन। त्याआधी तुम्हाला मला काही सांगायचंय। ते आसाम नाही, काश्मीर आहे। अतिशय सेन्सिटिव्ह एरियात तुम्ही जात आहात, तेव्हा इतनी डिसिप्लिन तिथंही हवी है। दिमाग को ठंडा रखना है। दुश्मन हमारे नजरों के सामने रहता है, तो कोई मजाक नहीं, कोई मस्ती नहीं। गॉट इट? जी जीवन। तो सब तैयार है ना? कब निकलना है आपको जल्दी बताया जाएगा। चलो डिसमिस। परेड लंदन। अजिंक्य तुम ठहरो। जी श्रीमान। अजिंक्य तुम 2 दिन की छुट्टी ले सकते हो। लेकिन क्यों? तुम्हें घर की भी तो ड्यूटी है। नहीं सर, वैसे कोई बात नहीं सर। अपने वाइफ के साथ थोड़ा टाइम स्पेंड करो और 2 दिन बाद शीतल को गांव भेज दो। जी श्रीमान। काय राजा, का थांबवलं होतं? काय नाही, 2 दिवसाची सुट्टी दिली मला, म्हणले शीतल सोबत वेळ घालव। अरे वा, भारीच आहे की मग। अरे वा काय, 2 दिवसांनी तिला माघारी जावं लागेल। पण एक बोलू का भावा, तू लय नशिबवान का? तुला कमीत कमी शीतल वहिनींबरोबर राहायला तरी मिळालं, नाहीतर आमचं बघा, आम्ही इकडे आलो, आता इथनं डायरेक्ट इकडे काश्मीरला, घरच्यांची भेट नाही ना काय नाही। आता असं वाटतंय डायरेक्ट दिवाळी नंतरच भेट होईल। तू म्हणतोस तर खरायला का अखेर? आपल्या कुटुंबाशिवाय राहणं, आपल्या माणसांशिवाय राहणं लय अवघड असतं। पण आपण पडलो फौजी, आईच्या रक्षणासाठी आईपासूनच लांब राहायला लागतं आपल्याला। अरे ते आहेच रे, पण काय झालं तरी आठवण येतेच ना रे। हो येतेच की आठवण, आणि शेवटी एका पॉइंटला आपल्याला काय वाटतं, कसं वाटतं हे फक्त आपण आपल्या माणसाला सांगू शकतो ना। आणि शीतलीकडे आल्यावर तर लयच जाणवलं बघ मला, तिला आता 2 दिवसात जायला लागेल। तिला कसं सांगू तेच कळना मला। हॅलो। हाँ शीतल, हा मामा बोला की। आज काय ड्युटीवर गेला काय? वय म्हणजे त्यांना कर्नल साहेबांनी बोलवून घेतलं होतं, तिकडेच गेलेत। काय नाही, तुझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणून फोन केला होता। हा बोला की। शीतल, तू JD साठी मुलगा बघितला का नाही? आमची जरा चर्चा झाली, आम्हाला नको वाटतंय ग। म्हणजे तिला असा मुलगा पाहिजे की जो तिच्या बरोबर राहील, तिला सपोर्ट करेल। कसं आहे, तिचं बी मत आपण लक्षात घेतलं पाहिजे ना। ठीक आहे ठीक आहे, नाही म्हणजे ते बी बरोबरच आहे की। तेवढं त्या पोराला जरा नीट समजून सांग बर का। तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बोलते त्यांच्या संग। हा कसं आहे, त्याचा गैरसमज नको व्हायला। नाही नाही, असलं काय बी होणार नाही, तुम्ही राहा बिनघोर, मी त्यांना समजून सांगते। आणि अभय भाऊजी लई समजूतदार आहे, कळेल त्यांना। आजा कधी येणार आहे? येत्यालाच आता। तो आल्यावर माझा फोन आलता म्हणून सांग बर का। ठेवू का? जेडे, कुठे होतीस ग? किती वेळ झाला वाट बघते मी तुझी? का नवीन स्थळ आणलंय वाटतं?
टोमणं मारू नकोस. कुठे होतीस ती सांग आधी. गेलते कोणाला तरी भेटायला. कुणाला आणि कुठं ग? मी कुठं का जायना? तुला काय करायचंय? जेडे, आम्ही तुला दुपारी बोललो तवा निघून गेलीस, ती आत्ता घरात येतीस. मला खरं खरं सांग, तुझ्या डोक्यात काय नवीन खेळ तर नाही ना चाललेला? खेळ म्हण. खेळ तर तुम्ही मांडून ठेवलाय माझा, मी नाही. लय वर तोंड करून बोलतीस ना, म्हणूनच ही येळ आली तुझ्यावर. हा असू देत. आणि काय ग, खेळ चालला असेल तरी तुला काय घेणं देणं त्याच्याशी? आहाहाहा. मला काय घेणं देणं नाही माझी? मलाच तर काळजी आहे तुझी. दुसरं कोणी विचारतं का तुला? मोठी आली काळजीवाली. तुझ्यासारखं नाही माझं. एकदा एक गोष्ट बोलायची आणि नंतर पलटायचं. काय पलटी खाल्ली ग? हा आता नाहीच आठवणार ना तुला. अगं 1000 एक वेळा तर बोलली असशील की मला, ते शीतलला घराबाहेर काढते, शीतलला घराबाहेर काढते. पण काय केलंस? उलट तीच लागली माझ्यासाठी स्थळ आणायला. आणि असं करत करत आहे ना, तीच मला घराबाहेर काढल आणि माझ्या पाठोपाठ तुला बी घराबाहेर काढल. मग अक्कल येईन तुला. आणि मग बस बोंबलत, मी फेडरेशन अध्यक्ष, मी फेडरेशन अध्यक्ष. अगं ह्या पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्षाला घराबाहेर काढणारी ना, अजून जन्माला यायची. नुसतं बोलतच बस तू. पण मग एकदा घराबाहेर काढलं ना की कळल तुला. अगं ती काय एवढी साधी वाटली तुला? खाल्ल्या घरचं वास मोजणारी येते. होय, मी बी चांगलीच ओळखून आहे तिला. मी तरी काय साधी नाही. मस्त बारागावचं पाणी पिऊन आली ही पुष्पा. नुसतं पाणी पिऊन चालत नसतं मम्मी. एवढं लक्षात ठेव, इथं आज मी हाय म्हणून तू आहेस. एकदा का मी इथनं गेले, माझं लग्न झालं की मग नाही तुझं पाय पुसणं करून ठेवलं ते शितलीनी की विचारून घे. आणि मग ती तुझं करती का तू तिचं करती ते कळलंच तुला. लय वर तोंड करून बोलू नकोस. उगा आपलं उचलली जीवन लावली टाळ्याला. माझं पाय पुसणं करती म्हण. मी बरी का असं होऊन देईन? मी काय हातावर हात ठेवून बसणारी वाटली वय का तुला? काय करणार आहे तू? हा हा करून करून काय करणार? नुसतं बोलणार. आता तू बघच मी काय करते ती. मी बी तीच म्हणते. काय करणार आहेस तू? तुझं लग्न ठरू दे, मग कळल त्या शितलीला. आणि एकदा का लग्न झालं ना, मग तिचा बाप बी आवाज चढवणार नाही. असं कोणाशी लग्न लावून देणार आहे तू माझं? म्हणजे त्या तोला मोलाचं स्थळ आणणार आहे असं म्हणली ग मी. आता बघच तू तुझ्यासाठी काय स्थळ आणते मी. आता तुझ्या डोक्यात काय चाललंय ते तुलाच माहिती. आता माझ्या लग्नाचा आणि त्या शितलीचा काय संबंध आहे? काय नाही, येळ आली ना की मग कळेल सगळं. आता चला गेलायला. हिच्या डोक्यात काय तर चालू आहे जे ती मला सांगत नाहीये. आणि हिनं कुठलं तरी स्थळ बी ठरवून ठेवलंय जे फक्त तिलाच माहितीये. पण कोण असेल तो मुलगा? माहिती करून घ्यायलाच पाहिजे.